जय भीम, नमो बुद्धाय मित्रांनो. आज तुमच्यासाठी एक असा विषय घेऊन आलेलो आहो की तो आजच्या घडीला खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तो म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेला शील मार्ग. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कुठून हा व्हिडिओ बघत आहे ते तुम्ही नक्की सांगा. भगवान बुद्धांनी शील मार्ग सांगितला म्हणजे काय सांगितलंय बघा. भगवान बुद्धांनी परिव्राजकांना शील मार्ग म्हणजे सद्गुणाचा मार्ग समजावून सांगितला. तो म्हणजे काय? त्यांनी त्यांना सांगितले की शील मार्गाचा वाट सुरू म्हणजे पुढील गुणांचा अभ्यास करणे, त्यानुसार वागणे हे होय. शील मार्ग म्हणजे काय बघा. ज्यांनी आपलं जीवन सुधारेल. पहिला आहे म्हणजे शील, दान, उपेक्षा, नैक्रम्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री. हा आहे शील मार्ग. म्हणजे आता त्याचं डिस्क्रिप्शन पुढे बघा काय आहे मित्रांनो. या सद्गुणांचा अर्थ, यथार्थ अर्थ जाणून घेण्याची इच्छा परिव्राजकाने व्यक्त केली. जेव्हा भगवान बुद्धांनी हे 10 शील लोकांना म्हणजे सांगितले, तेव्हा त्यांच्या ऐकणाऱ्या लोकांनी त्याचीही आणखीन खोलवर जाणून घेण्याची जिज्ञासा वाढली. तर काय भगवान बुद्धांनी काय सांगितलं बघा. या सद्गुणाचा अर्थ त्यांनी शंका मिटवून त्यांनी इच्छा पूर्ण करण्याची भगवान बुद्धांना म्हणाले. शील म्हणजे काय? शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी अकुशल न करण्याचे आणि चांगल्या गोष्टी कुशल करण्याकडे असलेला मनाचा कल, अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील. शील म्हणजे पाप भीरुता. शील म्हणजे काय? चांगल्या गोष्टी करा, वाईट गोष्टीपासून नेहमी दूर राहा. आणि शिक्षा, ज्याला भीती वाटते शिक्षा आपल्याला काही होईल बा, त्यामुळे चांगलं काम करा. नैक्रम्य म्हणजे ऐहिक सुखाचा, काम भोगाचा त्याग. नैक्रम्य म्हणजे चांगल्या गोष्टी करा. दान याचा अर्थ स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे. इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजे दान होय. वीर्य म्हणजे योग्य सम्यक प्रयत्न, हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य आणि त्याला पूर्ण केल्याशिवाय मागे वळून न पाहणे. शांती म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय. कारण द्वेषाने द्वेष शमत नाही, हे फक्त क्षमाशीलतेने शांत होऊ शकते मित्रांनो. अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. करुणा म्हणजे सर्व मानवाप्रती प्रेम, शांती, आपलेपणा. मैत्री म्हणजे सर्व प्राणीविषयी बंधुभाव बाळगणे, मित्राविषयीची नव्हे तर शत्रूविषयी देखील, मनुष्य मात्राविषयी नव्हे तर जीव मात्राविषयी बंधुता. उपेक्षा म्हणजे औदासीन्य, पूर्ण निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय. ही दुसऱ्याच्या सुख दुःखाविषयी निष्प्रेक्ष भाव ठेवण्याच्या वेगवेगळी गोष्ट ही निश्चयाची अशी अवस्था आहे ज्यात प्रिय अप्रिय काहीच नसते. आपल्या कृतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणाचा अभ्यास करणे आणि त्याचे पालन केले पाहिजे. म्हणूनच त्यांना पारमिता पूर्वत्वाच्या अवस्था असे म्हणतात. तर भगवान बुद्धांनी शील मार्ग असं सांगितलं आहे मित्रांनो. ते म्हणजे शील, दान, उपेक्षा, नैक्रम्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री. जो कोणी ह्या शीलाचा पालन करेल त्याचं जीवन नेहमी सुखकारक, मंगलमय होईल मित्रांनो. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर त्यात काही चुका वाटल्या तर मला क्षमा करा. मी असेच नवीन नवीन व्हिडिओ भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्मावर जे लोकांना सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. थोडी बहुत चुका झाली असेल तर क्षमा करावी. आणि ज्याला हा व्हिडिओ चांगला वाटला त्यांनी मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.